विनायक एका लहान खेड्यातील एक साधा मुलगा. त्याला आकाशाची प्रचंड ओढ होती. शेतावर काम करताना, रात्री चांदण्या मोजताना किंवा दिवसा ढगांचे आकार न्याहाळताना त्याचे मन नेहमी आकाशातच रमत असे. गावात एक जुनी दुर्बीण होती, जी विनायकने वडिलांच्या मदतीने दुरुस्त केली होती. त्यातून तो रात्रीचे तारे आणि ग्रह पाहत असे. एके दिवशी गावात एक फिरते विज्ञान प्रदर्शन आले. तिथे विनायकने पहिल्यांदा खऱ्या दुर्बिणी पाहिल्या. अवकाशयानांचे मॉडेल पाहिले आणि खगोलशास्त्रांची भाषणे ऐकली. तो दिवस त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्याला कळले की त्याचे स्वप्न फक्त स्वप्न न राहता ते सत्यात उतरवता येऊ शकते. पण विनायक एका गरीब कुटुंबातला मुलगा होता. गावातील शाळेत विज्ञान शिकवायला चांगले शिक्षक नव्हते आणि शहरात जाऊन शिकणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. तरीही विनायकने हार मानली नाही. त्याने गावातल्या लायब्ररीतून खगोलशास्त्राची पुस्तकं आणली, इंटरनेटवर माहिती मिळवली आणि स्वतःच अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्या जिद्दीने गावातल्या शिक्षकांचे लक्ष वेधले. त्यांनी त्याला काही मदत केली आणि शहरातल्या एका विज्ञान संस्थेतील एका प्राध्यापकांशी ओळख करून दिली. प्राध्यापकांनी विनायकची प्रतिभा ओळखली आणि त्याला मार्गदर्शन केले. विनायकने दिवसरात्र एक करून अभ्यास केला. त्याने राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला क्रमांक पटकावला. त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. त्याला एका प्रतिष्ठित संस्थेत खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. शहरातल्या मोठ्या विद्यालयात शिकताना त्याला अनेक अडचणी आल्या, पण त्याने कधीही हार मानली नाही. त्याने आपल्या मेहनतीने आणि ज्ञानाने प्राध्यापकांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित केले. अभ्यास पूर्ण झाल्यावर विनायकला एका आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. त्याने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले. त्याच्या संशोधनामुळे मानवाला अंतराळातील नवीन गोष्टी समजण्यास मदत झाली. एक दिवस विनायकला त्याच्या संस्थेने एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी त्याच्या गावी पाठवले. त्या प्रकल्पासाठी त्याला गावातील डोंगर माथ्यावर एक वेधशाळा उभारण्याची गरज होती. गावकऱ्यांनी विनायकला ओळखले आणि त्याला मदत करायला तयार झाले. त्यांनी त्याला डोंगर माथ्यावर वेधशाळा उभारण्यासाठी जमीन दिली आणि बांधकाम करण्यासाठी मदत केली. विनायकने आपल्या गावात एक आधुनिक वेधशाळा उभारली, जिथून लहान मुले आकाशातील रहस्ये जाणून घेऊ शकतील. त्याने आपल्या गावातील मुलांना खगोलशास्त्राचे महत्त्व सांगितले आणि त्यांना स्वप्न बघायला शिकवले. विनायकने हे सिद्ध केले की स्वप्न बघण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी परिस्थिती आड येऊ शकत नाही. फक्त जिद्द, मेहनत आणि ज्ञान आवश्यक आहे. त्याने आपल्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आणि अनेक मुलांना आकाशाकडे स्वप्न म्हणून बघण्याचे स्वप्न दिले. स्वप्न बघायला कधीही घाबरू नका. जिद्द आणि मेहनतीने अशक्य गोष्टीही शक्य होतात. ज्ञानाने आणि प्रयत्नाने तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात करू शकता. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करा.